गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहेत तुम्ही सगळेजण? नक्कीच बरंच असतील तुम्ही. तर माझं काय आता 2 आठवडे झालेत, मला काय तब्येत बरीच नाही आहे माझी. तर त्याच्यामुळे मला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलेलं. मग मी आता शेतात पण कामाला वगैरे काय गेले नाही, पण काय घरात बसून बसून किती झोपून पण कंटाळा येत असतो ना. म्हणलं चला मग घरातलेच कामं आवरून घेऊया. म्हणून मग मीच दोडक्याची भाजीची तयारी वगैरे करायला लागलेली. भाजीचं चिरून घेतलं पटपट. आणि मग काय आता दिवाळी पण जवळच आली, पण माझी तब्येत बरी नसल्यामुळं दिवाळीचं काही मी घरात बनवतच नाही आहे यावर्षी. सगळं बाहेरच विकतच मागवणार आहे, आता घेणार आहे. आणि तुमची तर दिवाळी चांगलीच चालू असेल. मग काय आमचे आहो बाहेर आंब्यांना स्प्रे मारायचा होता, म्हणून आमच्या आहो स्प्रे मारायला लागल्यात. आणि आमच्या झेंडूच्या फुलांना खूप फुलं पण लागलेली होते, त्यामुळं माझी मम्मी बहीण सगळेजण झेंडूची फुलं तोडून मग इथं थोडं वाऱ्यामध्ये त्याला ठेवलेले फुलं. बघा आमची चिमणी पण फुलं गोळा करायला लागले बघा कशी. तिला करू नको म्हणलं तरीसुद्धा ती करतच बसते, ऐकत नाही. मग आमची फुलं पण खूप छान असं दिवाळीसाठी आता तोडले, त्याला विकायला न्यायच्यात. आमचे आऊ जातील विकायला. हे बघा आपले फुलं एवढे झालेले आहेत. केशरी जास्त झाल्यात, पिवळे काही थोडेच आहेत, कमी लावलेत पिवळे फुलं. आणि काही आमचं स्वतःचं शेत नाही आहे. नाही तर तुम्ही म्हणसान की स्वतःचं शेतातलं आहेत का? तर नाही, आम्ही शेतामध्ये इथं कामाला असतो, तिथं सगळे लावलेले वगैरे आहेत. तिथल्याची आमची बहीण मुली वगैरे का एवढे फुलं निघालेत आमचे. आणि तुमची कशी चालली आहे दिवाळीची तयारी? आमचं तर काय दवाखान्यातच चालली आहेत आमची दिवाळी पूर्ण. काय एवढे फुलं झालेत. आमची चिमणी तर आगाऊपणाच करत राहते बघा. आमची चिमणी किती आगाऊपणा करायला लागली आहे. बहीण माझी फुलं पसरून टाकल्या, कारण आता तोडलेत आणि संध्याकाळी फुलं द्यायचेत. का केशरी थोडे जास्त झाले आणि पिवळे कमी झाले आमची फुलं. चला मग